22 जूनला मैदान होते पेडगावचं हिंद केसरीचं आदतचं मैदान. आणि त्या मैदानात बकासूर हे हुकुमी एक्का या बैलगाडी क्षेत्रातला देव एक नवीन चेहरा उजेडात आणतो. मागच्या वर्षी एक्क्याला उजेडात आणला, एक्का नावाचा बैल होता. आता कोण आणू शकतो? पहिला मी तुम्हाला सांगितलं होता की दैवत गोवेकर यांचा बैजा किंवा बबलूराच्या किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा आदत किंग राजा, या दोघातला पैरा कोण असू शकतो? 100% बैजा नाही पाळणार बकासूर सोबत, कारण बैजा ओपनच्या मैदानामध्ये पाळणार आहे पेडगावच्या आदल्या दिवशी. बकासूरचा पैरा हा बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांच्या राजासोबत होणार आहे. लिहून ठेवा तुम्ही, कारण बबलू चाचा बकासूरच्या गाडीवर असतात आणि चांगले संबंध आहेत त्यांचे आपले मोहित धुमाळ यांच्यासोबत. आणि तो राजा एक टॉपला पळतोय, सगळ्यात चर्चेत बैल आहे, गुलालाचा मानकरी राहतोय ज्या त्या मैदानात आदत असून. आणि तो जर बकासूर सोबत जर पळाला तर लाका 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 राडाच होणार. पण असू द्या, बकासूर करतोय त्याचं काम, त्याला त्या मैदानात गुलाल घेऊन देणार, 1 नंबर करणार. बकासूर आणि राजा ही जोडी पळताना दिसेल तुम्हाला आदतच्या मैदानामध्ये 22 तारखेला 22 जूनला. खूप साऱ्या शुभेच्छा देतो बकासूर आणि राजाला. आणि ड्रायव्हर असतील बबलू चाचा स्वतःच, कारण त्यांना माहिती आहे त्यांचा राजा कसा पळतो कसा नाही. आणि बकासूरचा तर विषयच नाही. बकासूर तर तुम्हाला माहिती आहे, कोणीही ड्रायव्हर द्या पळतो म्हणजे पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाही. कारण बकासूरचं रेकॉर्डच सगळ्यांना माहिती आहे. 2 दिवसात 2 वेळा हिंद केसरी होणार एकमेव बैल तो म्हणजे बकासूर. नक्कीच आव्हान मोठं असेल, कारण त्या मैदानात रती महारथी येणार. कारण आपण कधी कुणाला कमी समजायचं नसतं, कारण बैल पळतात नावं होतं. आणि बकासूरचा तर काय विषयच खोल आहे, तो राजाला घेऊन 1 नंबर करणार त्या मैदानात. सांगून सांगतो, 1 नंबर जरी नसला तरी गुलाला फिक्स असेल. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना आदतच्या मैदानात पेडगावच्या. धन्यवाद.